आणि साई प्रसाद विनेकर यांच्या आत्म्यासाठी मिसाची सुरुवात त्याची कणकणची विनंती करतो. इथे भरपूर साखरपुडे खाली आहे, म्हणजे इन्स्टिट्यूशनमध्ये बसलेले आहे आणि कृपया आपल्या हॉलमध्ये किंवा मेन चर्चमध्ये यायचं आहे. फिल्म तुमचं कर्तन बंद करा आणि सगळ्यांना मध्ये कर्तन कसं असतं इथे भरपूर जागा आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास होणारा लाभो. पवित्र रस्ते साजरी करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून केलेल्या पापांची आपण कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराचा सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वजनिक जीवनाकडे नेऊ.
विद्या तुझा प्रेषित पौल याच्याद्वारे तू जगाला सुवार्ता शिकविलीस. श्रद्धेकडे चाललेल्या त्याच्या परिवर्तनाची स्मृती आज आम्ही साजरी करीत आहोत. आम्हाकडून त्याचे अनुकरण करू व त्याप्रमाणे तुझे सत्याचे आम्ही साक्षीदार करतो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. पहिले वाचन यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यात देवाने मागील काळी जबूलून प्रांत आणि नफ्ताली प्रांत याची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतलीच्या प्रदेशात यार्देनच्या पलीकडे प्रांतात गालील याची तो प्रतिष्ठा केली. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवासमोरी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिथ्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या फळाचा जूट, त्याच्या खांद्याची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहे. हा प्रभूचा शब्द आहे.
असो. आपले शुभवर्तमानातून घेतले देवाचन. योहानाला अटक झाली हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नाझरेत सोडून जबूलून व नफ्ताली याच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावर कफरनहूमात जाऊन राहिला. ते अशासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे हे असे. जबूलून प्रांत व नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा यार्देच्या पलीकडचा परराष्ट्रीयाचा गालिल अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात आणि छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. गालिल समुद्राजवळ तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला सिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया या दोघा भावाला समुद्रात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशूने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. लागलीच ते जाळी सोडून घेऊन त्याला अनुसरले. तिथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी यांच्याबरोबर तारवर जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्याला बोलावले. लागलीच तो तारू आणि आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात शिक्षण देत देवराज्याची शुभ वार्ता चहूकडे सांगत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. प्रभूचे शुभ वर्तमान. सगळे संमेलनाच्या प्रिय बंधूंनो, आज आपण संत पाऊलचं परिवर्तन याचा सण साजरा करीत आहोत आणि ते साजरा करणं उचित आहे, कारण आज ख्रिस्त सभेमध्ये पुन्हा जयघोष होत आहे. ज्याच्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन होऊन तो ख्रिस्ताशी जोडला जातो, त्या वेळेला आनंद उत्सव करणं हा गरजेचा आहे आणि हाच आनंद उत्सव आपण आज साजरा करत आहोत. आनंद उत्सव साजरा करत असताना आपण त्या सणाच्या दिवशी काही गोष्टीकडे आपलं मन वळवूया. पहिली गोष्ट म्हणजे देवाची कृपा. संत पौलवरती देवाची कृपा झाली आणि त्यामुळे त्याचं मन परिवर्तन झालं आणि ही कृपा काय काय करू शकते ते आपल्याला या सणानिमित्ताने दाखवून देते. जो पौल ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी त्यांचा मर्डर करण्यासाठी निघाला होता, तोच पौल आता ख्रिस्ताचा मेल झालेला आहे आणि हा सण आपल्याला सांगून जात आहे की देवाची जर कृपा आपल्या जीवनामध्ये असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य असे नाही. आपण कितीही वाईट असलो, आपल्याकडून कितीही आजच्या दर्जाची पापं घडलेली असतील तरी देखील आपलं तारण होणं शक्य आहे. आणि ही आशा आजचा सण आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागृत करत आहे की संत पाऊलसारखं आपलं सुद्धा मन परिवर्तन होऊ शकतं जर प्रभूची कृपा आपल्या जोडीला असेल तर. दुसरी गोष्ट आपल्याला असं सांगून देत आहे की कोणत्याही व्यक्तीवरती आपण आशा सोडायची नाही की त्याचा बदलच घडू शकणार नाही किंवा हा देवाकडे वळणारच नाही असं आपण सांगू शकत नाही. आणि हा आपल्याला सण सांगतोय की हे सर्व शक्य आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, हा बदल कदाचित पौलासारखा अचानक होणार नाही, परंतु हा बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये हळूहळू होताना दिसणार आहे. तर बऱ्याचशा वेळेला आपल्याला सर्व काही इन्स्टंट हवं असतं,
आजच्या जगामध्ये सर्व काही इन्स्टंट पाहिजे आणि आपल्याकडे तो धीर निघत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, हा सण आपल्याला धीराने वागण्यासाठी सुद्धा सांगत आहे की सर्व काही पटकन घडणार नाही. देवाची कृपा आपल्यामध्ये कार्य करत आहे ही जाणून ठेवून जर आपण आपल्या कार्यास लागलं तर नक्कीच तो बदल आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येईल. परंतु धीर आपल्याकडे निघून गेला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला हा धीर आपल्याकडे नसतो. माझ्या प्रिय बंधूंनो, ज्या वेळेला आपल्यामध्ये बदल होतो तेव्हा सौदाचा वार होतो. माझ्या प्रिय बंधूंनो, बऱ्याचशा वेळेला आपल्याला वाटतं की हा माणूस नवीन कोणतरी झालेला आहे, कारण देवाचा स्पर्श त्याच्या जीवनात झालेला आहे. जर आपण अनॉनिमस यांच्या संस्थेमध्ये गेलं तर आपल्याला अशी कितीतरी उदाहरणं तिथे दिसून येतील की जी माणसं नशेच्या अगदी आहारी गेली होती. तिथे कोणत्याही प्रकारचं परत येण्याची चान्सेस नव्हते, परंतु देवाचा स्पर्श त्यांना होताच त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येत आहे. आणि हा बदल कसा येत आहे तर हळूहळू येत आहे. आणि म्हणून ते सांगताना सुरुवातीला सांगतानाच आपलं नावासकट मी एक गारोडे आहे असं सांगतात. कारण कदाचित यामध्ये थोडा बदल एवढा पटकन होत नाही आणि ही नवीन आयडेंटिटी आपल्याला मिळत असते. परंतु ही आयडेंटिटी जोपासणं सुद्धा तितकीच महत्वाची आहे. बऱ्याचशा वेळेला नवीन आयडेंटिटी आपल्या डोक्यामध्ये शिरते आणि अहंकाराने आम्ही भरून जातो आणि आपला नाश होण्याची शक्यता आहे. आणि पौलाच्या बाबतीत तसं झालं नाही. तर आपल्याला त्याच्या लेखनात दिसून येतं की त्याची जी नवीन आयडेंटिटी होती, नवीन ओळख होती, ही अगदी त्याने नम्रपणे स्वीकारलेली आहे आणि ती नम्रपणे त्याने जोपासून ठेवलेली आहे. आणि ही जोपासणं देखील तितकंच महत्वाचं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, या घटनेद्वारे आपल्याला आणखी एक गोष्ट सांगून जाते ती म्हणजे देवाचा आवाज ओळखणं. पौलाने दमस्कच्या रस्त्यावरती देवाचा आवाज ओळखला आणि तो देवाकडे वळला. कदाचित दमस्कसमध्ये जे घडलं ते आपल्या जीवनामध्ये घडणार नाही, तितका मोठा प्रकाश आपल्याला कदाचित दिसणार नाही, परंतु जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्याद्वारे आपल्याला हा प्रकाश येऊ शकतो. या घटनेद्वारे किंवा या व्यक्तीद्वारे आपल्याला देवाचा आवाज येऊ शकतो, परंतु तो ओळखणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि बऱ्याचशा वेळेला हा देवाचा आवाज आपल्या कानाशी पडतो, परंतु आपण पहिल्यासारखी वागतो आणि आपलं पापामधील जीवन तसंच चालू ठेवतो, कारण आपल्याला बदलायचं नसतं. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला बदलायची इच्छा आपल्या अंतःकरणात व्हावी म्हणून या निसर्गामध्ये मागत असताना आपण प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य आणि दृश्य वस्तू त्यांचा उल्लेख करतात एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, त्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे, त्याच्यापासून आणि
प्रिय बंधूंनो, आपण सर्वांना देवाचा पवित्र शब्द आत्मसात करून त्यावर कृती करण्यासाठी आचरण करण्यात आले आहे. देवाचे वचन सदैव जिवंत आहे. त्याचा शब्द या जगात ज्या उद्देशाने पाठवला जातो तो उद्देश सफल झाल्याशिवाय तो परत येत नाही. या देवाच्या सामर्थ्यशाली वचनावर विश्वास ठेवून आपण आपल्या सर्व विनंत्याबद्दलचा त्याच्या चरणाशी अर्पण करूया. आपला प्रतिसाद असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपली पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना देवाचा अप्रतिम शब्द घोषित करण्यासाठी परमेश्वराची विशेष कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण उद्या साजरा करीत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभूने आपल्या देशातील राज्यकर्त्यांना तसेच जनतेला आशीर्वादित करावे. आपली लोकशाही प्रणाली अधिक विकसित करावी. देशाचा सर्वांगीण विकास होईल. सर्वांना सुखासमाधानाचे व शांतीचे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व धर्मशिक्षकांनी प्रभू शब्द वाचन, मनन व ईशज्ञान वर्गाद्वारे स्वतःला देवशब्दात पारंगत करून मोठ्या जबाबदारीने देवाचा शब्द सर्वांच्या अंतःकरणात पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबात तसेच व्यक्तिशः बायबल वाचन करून आपण प्रभू शब्दावर मनन चिंतन करावे व त्याद्वारे प्रभूला अभिप्रिय असे पावित्र्याचे जीवन जगण्यास आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. अखेर जगात शांती नांदावी. उद्या आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आमच्या प्रार्थना तुझ्या दिव्य शब्दाद्वारे आमची पुनर्निर्मिती कर, म्हणजे तुझ्या शब्दाद्वारे विश्वास सार्वत्रिक जीवन उभवण्यास आम्ही पात्र करतो. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. तुझ्या वैभव व सामर्थ्य जगाला प्रकट करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने प्रेषित
संत पौल त्याला शक्ती दिलीस. या पवित्र समर्पणाद्वारे आमची हृदय श्रद्धावती प्रकाशाने भरून ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र ठीक आहे. सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे की आमचे कर्तव्य आहे. कारण तू सनातन वेदपाळ आहेस. तू तुझ्या कल्पाकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. निश्चितामार्फत तू तुझ्या कल्पावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करतोस. तुझ्या मुलाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कल्पाची वेदपाळ केलीस. आपल्या स्वर्गातील स्थानावर ते अजूनही आमचे मार्गदर्शन करीत असतात. आणि म्हणून स्वर्ग दूत व महान सत्ता आणि अभिषेक शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझी निरंतर गौरवणी गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उद्गम आहेस. ही गाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून त्याच्यावर वर्षाप्रमाणे तुमचा पवित्र आत्मा आहे. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती बोलली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण जीव्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पित झाले. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझ्या आभार आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, व्यामून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या शाश्वत कराराचे रक्त आहे. ते तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी होतच आहे. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचं रहस्य. ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि प्रार्थनाचा त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त त्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनंती. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. ज्या आमच्या बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंपूर्ण मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता
निर्माली मारिया तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ देवीच्या पवित्र आत्म्याच्याने तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. प्रार्थनेची आज्ञा आणि ईश्वरी शिकवण प्रेरित आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या सर्वांचे बाबा, तुझे नाव पवित्र नामे जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येते. आमची दररोजची वाट आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो. आणि आम्हाला फसवू नको, अपराधापासून आम्हाला वाचव. ते प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला स्वतःचे आम्ही विनवी. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशीष आणि आमच्या करणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून दूर राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. तू आपल्या प्रेषितच म्हणालास, मी तुम्हासाठी शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या सगळ्यांच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैध देण्याची कृपा तुझी तिची असून सुद्धा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. एकमेकास प्रेम करा, शांती हे परमेश्वराची पोकळू, जगाची पापे दूर करणारी ही परमेश्वराची पोकळू पहा. या पोकळाच्या घोषणास पुरवण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, परिशुद्ध संत पौल याच्या अंतःकरणात तू सर्व ख्रिस्ती मंडळाविषयी प्रेम निर्माण केलेस. आम्ही स्वीकारलेल्या पवित्र साक्रामेंटामुळे आमच्या मनात तुझ्या लोकांविषयी दृढ प्रेम भावना निर्माण हो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधूंनो, सणाच्या चारही दिवसाआधी औदोंबर महाविद्यालय सर्व भाविकांनी देवळातील धरले होते. यावर्षी आपण एक नवीन प्रयोग केला. शनिवारी संध्याकाळी 5चे दिवसा हे मुलांच्या सणाचे दिवस आणि त्याचबरोबर जे भाविकांना आज कामावर जायचं आहे, काही जणांना जमत नाही, काही आजारी आहे, काही दुःखी आहे, आपल्या घरामध्ये जे मरण झालेलं आहे, त्या सगळ्यांचा पालखीय विचार करून आम्ही दोन्ही फादरांनी ठरवलं की दरवर्षी शनिवारी संध्याकाळची जे मुलांचे दिवस असते ते आपण सणाचे दिवस म्हणून सण शनिवारी संध्याकाळपासून चालवतो. तर दरवर्षी ते दिवस आपण आयोजित करणार आहोत. आणि त्यासाठी खूप मुलं त्यांना सुद्धा आज सोबत आणला. आज 7:30च्या दिवसावर भरपूर गर्दी होती. मी बाहेर कमी येत असताना म्हणजे हात दुखायला लागला. एवढी लोक कमिटीसाठी आले. तर सणाच्या दिवशी नाही, सणासुदीला दर रविवारी माझ्या हात दुखावे तशी मी अपेक्षा करतो आणि भरभरून लोक यावे असं मी तुम्हाला नम्र आवाहन करतो दर रविवारी. तर आजचा सण पौलचा आशीर्वाद म्हणजे हार्दिक शुभेच्छा. आपले फादर लिओ, माझे सहकारी मित्र व पॅरिशमेस सर्व काही. तर आमच्या दोघांतर्फे आणि उपस्थित आपले भूमिपुत्र फादर जेम्स विसलॉ यांच्यातर्फे आपल्या सिस्टर पॅरिशतर्फे तुम्हाला सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज संपूर्ण दिवस मावळ सणाचा आहे, उद्या सुट्टी आहे. तर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि सणांचा आनंद तुम्ही घ्या. ईश्वरी कृपेने मुलांना तर इच्छिता मारिना बोक्स, स्वर्गवासी राफाएल श्रीमती शोभा बोक्स, राणा काळा नानपाट यांची विवाहित मुलगी आणि ॲलिस्टर आगडा, श्री अंतोन बस इजाबेल आगडा राहणार वंडा बोक्स यांचा अविवाहित मुलगा. या लग्नाची पहिली घोषणा आहे. या लग्नात कोणतीही अडचण किंवा हरकत असल्याचे आपल्याला माहिती असल्यास चर्चच्या धर्मगुरूंना कळवणे ही आपली जबाबदारी आहे. 25 जानेवारी 2026 सामान्य काळातील तिसरा रविवार आणि आज आपण आपल्या पॅरिसचा आश्रय दाता संत पौल यांचा सण साजरा करीत आहोत. सर्व भाविकांना सणाच्या शुभेच्छा, प्रार्थनामय शुभेच्छा, फादरांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत. हा सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संध्याकाळी आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. या आनंद मेळाव्यासाठी युवक संघटना आणि पॅरिश कौन्सिल मेंबर्स यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. संध्याकाळी ठीक 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपल्या पॅरिसची लहान मुलं आणि मोठे माणसे यांनी सुंदररित्या नृत्य आणि गाण्याचा कार्यक्रम बसवलेला आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी कृपया वेळेवर या. त्याचप्रमाणे काही फूड स्टॉल लावलेले आहेत. तर फूड स्टॉल हे आपल्याच पॅरिसच्या लोकांचे आहेत आणि घरगुती खाणं आहे, घरी बनवलेलं आहे आणि त्यामुळे कृपया आपल्या पॅरिसचे जे फूड स्टॉल आहेत तिथे आवर्जून आपण तिथे भेट द्यायची आहे. त्याचप्रमाणे युवक संघटनेतर्फे संध्याकाळी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे. संध्याकाळी प्रोग्रामला येताना आकर्षक बक्षिसं घेऊन जाण्यासाठी आपण आपल्याला जे तिकीट दिलेलं आहे तिकीट पण सांभाळून घेऊन यायचं आहे. संध्याकाळी एक भाविकांना एक विनंती आहे. संध्याकाळच्या वेळेला आनंद मेळाव्याला येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कृपया आपली वाहनं आणू नये. वाहनं तुम्हाला ग्राउंडवर पार्क करता येणार नाही. तिथे
त्याचा प्रोग्राम आहे आणि बाहेरचा रस्ता आहे तिथे पार्क करू नये, कारण आपल्या वाहनामुळे खूप लोक असतील आणि इतरांना त्याचा त्रास होऊ नये. त्यामुळे संध्याकाळी कोणीच वाहनाला आणता घरून येताना चालत यायचं आहे आणि जाताना पायी जायचं आहे. पुढच्या रविवारचं मिसाचं आयोजन हे उखाणदार गाव परिवाराचं असतं. जनहित संस्थेतर्फे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी 31 जानेवारीपासून संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आपल्या शाळेच्या प्रायमरी स्कूलमध्ये योगा क्लासेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहा. आपल्या पॅरिशमध्ये अक्षर संलग्न संघटना आहेत आणि उपवास काळाचे काही उपक्रम आखले असेल तर त्याच्या तारखा कृपया 8 फेब्रुवारीपर्यंत चर्च कार्यालयात कळवाया विनंती. उद्या सोमवार 26 जानेवारी सकाळी शाळेसमोर झेंडावंदन होईल. संध्याकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थना आणि पवित्र मिसा केली जाईल. या नोवेनाच्या काळात, या सणाच्या नोवेनाच्या काळात अनेक धर्मगुरूंनी येऊन आपल्याला मदत केली, उद्बोधक प्रवचन केले, सर्व धर्मगुरूंना धन्यवाद. आणि नोवेनाच्या मिसा पूर्ण होण्यासाठी जी सगळी गायक मंडळ कॉयर ग्रुपने सहकार्य केलं आणि विशेषतः आजचं कॉयर ग्रुप सुंदर असं गायन आपल्या कॉयर ग्रुपने केलं, त्याबद्दल त्यांना उपासना समिती आणि विविध संघटनांना धन्यवाद. आजच्या मिसाचं आयोजन हे युवा संघटनेने केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आपल्या हॉली क्रॉस कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स नेहमीच आपल्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर असतात. वेदीची फुलाची सजावट आणि इतर पालखी कामामध्ये त्या आपल्याला सहकार्य करत असतात. सर्व सिस्टरांना विशेष धन्यवाद. आपल्या चर्चचा स्टाफ, आपला परिसर साफसफाई करणारे मंजुळा ताई, ऑफिस स्टाफ वेरोळीता ताई, आपले विकास भाऊ, संगीता ताई, या सगळ्यांना विशेष धन्यवाद. बाहेर जी फुलाची सजावट केलेली आहे ती सजावट आपल्याला स्कायरा आर्ट आणि स्पार्कल बँक्वेट यांच्या वतीने करण्यात आलेली आहे, त्यांचेही विशेष आभार. श्री बेंजामिन निव्हिटो यांनी चर्चला वॉल क्लॉकची भेट दिलेली आहे, त्यांचे आभार. आपल्याला नेहमी रविवारची फुलं आणून देणारे विकास सर्व्हिस मंडप रोषणाई करण्यासाठी दिलेले पुढाकार घेऊन आपल्याला सहकार्य करणारे पीटर परेरा अक्कलपाट यांना विशेष धन्यवाद. आणि वॉटरमध्ये समोर 2 स्टीलची कॅन्डल स्टँड बघत आहोत. ते नवीन 2 कॅन्डल स्टँड मार्शल टिकोना मोठेपाटी यांनी दिलेले आहेत, त्यांचेही आभार. आता ही मिसा संपल्यानंतर आपल्या सगळ्यांचं तोंड गोड केलं जाणार आहे, सणाचा केक वाटला जाणार आहे आणि हा केक आपले नवनिर्वाचित नगरसेवक मार्शल नोटीस यांनी दिलेला आहे, त्यालाही विशेष धन्यवाद. सणानिमित्ताने चर्चला भेटी 50,000 रुपये देणार सॅमी नोटीस करवट. सणानिमित्ताने चर्चला भेटी 10,000 रुपये देणार अनामिक. मागील रविवारचे दान 31,440 झाले, बुधवारचे दान 5,600 झाले, नोवेना काळातील दान 38,600 झाले. स्वर्गवासी अलेक्स रॉबनी गोन्साल्विस, स्वर्गवासी इस्माल अलेक्स गोन्साल्विस यांच्या स्मरणार्थ चर्चला 25,000 रुपयाची देणगी देणार तुमची लीना सचिन दिलेलो. आपल्या सगळ्यांच्या औदार्याबद्दल धन्यवाद. आणि सणाचं आणखी एक महत्त्व म्हणजे आपला परिवर्तन अंक. परिवर्तन अंकाचं अगोदरच्या मिसा बिशपाच्या हस्ते विमोचन झालेला सुंदर असा आकर्षक अंक आपण प्रकाशित केलेला आहे. त्या अंकामध्ये विशेष लहान मुलांसाठी देखील सदर आहे आणि लहान मुलांचे लेख देखील आपण पुढे घेतलेले आहेत. हा अंक आपण चाळायचा आहे. त्या अंकामध्ये आम्ही काही विशिष्ट मिस्टेक्स ठेवलेल्या आहेत, मुद्दा ठेवलेल्या आहेत आणि जो जास्तीत जास्त मिस्टेक्स चुका ज्या आहेत त्या शोधून आम्हाला आणून देईल त्याला आकर्षक बक्षिसं दिली जाते. जो 15 मिस्टेक्स आहेत, 15पेक्षा जास्त मिस्टेक्स आहेत असं जो आम्हाला आणून देईल तर त्याला त्यांची दखल घेतली जाईल आणि त्याला बक्षीस दिलं जाईल. तर या अंकाचं काम करणारे संपादक मंडळ त्याला देखील विशेष धन्यवाद. आशीर्वादासाठी
अशी सणाची स्थापना करणारे आपले भूमिपुत्र फादर जेम्स डिसिल्वा. फादर जेम्स डिसिल्वा आपल्या पॅरिसचेच नाळा गाव परिवारात, परंतु सध्या त्यांचं वास्तव्य आपण इथे आहे. तो फादर जेम्स यांनी वसईच्या अनेक पॅरिशेसमध्ये आणि विशेषतः विश्वभरी नांदेड या ठिकाणी शाळेचे प्राचार्य म्हणून खूप चांगली जबाबदारी सांभाळली. सध्या शाळेचे प्राचार्य म्हणून संत गोन्सालो गार्सिया हायस्कूल दास येथे कार्यरत आहेत. फादरने आपला वेळात वेळ देऊन आपल्यासाठी सणाची विस्तार केली. संत पौलाच्या जीवनावर आपल्याला परिवर्तनात्मक उद्बोधक असं प्रवचन दिलं. त्याबद्दल फादर जेम्स आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्हाला हा सण सगळा सुखाचा जाऊ आणि तुमच्या पालखी कार्यात तुमचा भरपूर आशीर्वाद आणि चांगलं आरोग्य तुम्हाला लाभू म्हणून शुभेच्छा आणि सदिच्छा. परमेश्वराने आपली सभा प्रेषितावर प्रस्थापित केली. संत पौल याच्या प्रार्थनेद्वारे तो तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेषिताच्या आदर्शाप्रमाणे चालण्यास आणि सर्व लोकांसमोर सत्याची साक्ष देण्यास परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देवो. प्रेषिताच्या शिकवलेली तुमची श्रद्धा दृढ झाली आहे. त्यांच्या प्रार्थनेतून तुम्हाला तुमची घरे आणि शाश्वत निवासस्थान प्राप्त हो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ ईश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाने राहण्यास आज्ञा दिली आहे. Happy Feast to all of you. Oh